अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी पेरलेले बूस्टर कंपनीचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात न उगवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात 70 ते 80% उगवण झाली नसल्याचा दावा करण्यात येत असून त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे। या प्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे। दरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि मोठ्या आशेने पेरणी केली होती, मात्र बोगस बियाण्यांमुळे त्यांच्या पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेला असून आता दुबार पेरणीचा अतिरिक्त आर्थिक भारही त्यांच्यावर पडत आहे। त्यामुळे पहिल्या पेरणीचा खर्च, दुबार पेरणीचा खर्च आणि झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कंपनीकडूनच वसूल करून शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली। शेतातच आलो की खरी पोझिशन काय। पहिले जेव्हा बियाणं दिलं, मागच्या वर्षी एवढा चांगला होता बियाणं म्हणतात त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला। तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले। तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचं निघाला आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी, पैसे लावले, मजुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमच्या शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली। पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागत आहे। तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे, पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि शेतकरी राजा, आम्ही नेहमी राजाच म्हणतो, त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर शेतकरी राजा फाशीवर जातात। तर असे बोगस कंपन्यांना पहिले जर आपण सबक शिकवलं तर येणारा भविष्य आमच्या शेतकऱ्यांचं सिक्युअर राहील। ते मेहनत करतात, रात राबतात शेतामध्ये आणि पहिली पेरणी झाल्यानंतर किती मेहनत लागते, किती कष्ट लागते, किती पैसा लागते, किती उन्हात रक्ताचं पाणी करावं लागते आणि ते बी बियाणं जर बोगस निघाला तर शेतकऱ्यांनी जावं कुठे। आणि जेव्हा कंप्लेंट होतात तर कंपनीचे साधारण लोक म्हणतात की आम्ही बाई पोतं घेतले, पॅकेटा घेतले 4, आम्ही ते देऊ, बाकीचं कोण पाहिजे। म्हणून माझी विनंती राहील आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना, जिथे जिथे असे बोगस बी बियाणं देणारे कंपन्या आहे त्यांच्यावर परमनंट ब्लॅकलिस्ट लावा आणि असे लोक आपल्या महाराष्ट्रात नकोच आहेत जे शेतकऱ्यांना त्रास देतील। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आणि आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन आणि राज्य सरकार कोणती कारवाई करते, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या वृत्तात माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेली विधाने त्यांच्या भूमिकेनुसार मांडण्यात आली आहेत। बियाण्यांच्या गुणवत्तेबाबतचा अंतिम निष्कर्ष संबंधित तपास आणि अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होईल। या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।